लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। आदर्श शिक्षक पुरस्कारार्थी असलेले पठाण सर यांचा सेवानिवृत्त कार्यक्रम संपन्न। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बामणी येथे मुख्याध्यापक युनुस खान पठाण यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बामणी तालुका उदगीर शाळेत मुख्याध्यापक श्री युनुस खान मुकरम खान पठाण यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। पठाण सर 31 डिसेंबर 2025 रोजी सेवानिवृत्त झाले। त्यांची एकूण सेवा 33 वर्ष 5 महिने झाली। काल दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री राजकुमार गंगापुरे, अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती बामणी हे होते। प्रमुख पाहुणे माननीय बुरहान हाशमी साहेब, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद लातूर, माननीय शफी शेख साहेब, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती उदगीर, माननीय अय्याजभाई शेख, उपनगराध्यक्ष नगरपंचायत अहमदपूर, श्री व्ही आधी थोटे सर, केंद्र प्रमुख श्री नरवटे सर, श्री मळभागे सर, श्री शिवाजीराव साखरे सर, श्री किशनराव बिरादार सर, वलंडीचे चेअरमन श्री व्यंकटराव पाटील, बामणीचे सरपंच पुत्र बाळासाहेब बिराजदार, उपसरपंच दिलीप कांबळे, बामणी गावातील प्रतिष्ठित नागरिक व पालक वर्ग, विविध संघटनांचे पदाधिकारी, युवा वर्ग, आजी व माजी विद्यार्थी, केंद्रातील शिक्षक बंधू भगिनी, पठाण सरांच्या जिल्ह्यातून आलेले सर्व मित्रपरिवार, गावातील पालक, पठाण सरांचे सर्व कुटुंबीय उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्यामलाल राठोड सरांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रफिक बागवान सर, परकोटे सर, शाळेचे युवराज पाटील, तानाजी जाधव, संजय चौधरी, श्रीमती कांबळे मॅडम, अंजली स्वामी मॅडम, श्री गबाळे सर, होळसांबरे सर, केंद्रातील सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी योगदान दिले। और इतने लोग जमा होंगे ये मुझे इसकी उम्मीद नहीं थी। वो इसलिए कि सर के जो अखलाक हैं, पठान सर को मैं तकरीबन 4-5 साल से पहचानता हूँ। मैं जब अहमदपुर में हेडमास्टर था, मेरे साथ तो मेरी गाड़ी में आ जाया करते थे। वो एक बाअखलाक अच्छे किरदार वाले इंसान हैं। जैसा कि एक शायर ने कहा है, मैं अपने फन की बुलंदी से काम ले लूँगा, मैं अपने फन की बुलंदी से काम ले लूँगा। फन बोलते हैं काम को। जैसा कि अभी गांव वालों ने बताया कि सर का काम, सर का जो स्कूल में काम करने का तरीक़ा, उनकी ज़िंदगी का तरीक़ा, फन की बुलंदी से काम ले लूँगा। मुझे मुकाम ना दो, मैं खुद मुकाम ले लूँगा। किसी को मुकाम देने की ज़रूरत नहीं है। अगर इंसान का फन अच्छा है, इंसान के किरदार अच्छे हैं, तो ऑटोमेटिक लोग उसको चाहने लगते हैं, उसका इस तरह से इकबाल करते हैं। जो आला ज़र्फ होते हैं सदा झुक के चलते हैं, जो आला ज़र्फ होते हैं सदा झुक के चलते हैं, सुराही सरंगो होके भरा करती है पैमाना। जिसके अखलाक अच्छे होते हैं वो हमेशा झुक के चलते हैं, अच्छे रहते हैं समाज से, बच्चों से, अपने घर के मेंबर से। आज जो लोग जमा यहाँ पे, उनके इतने रिश्तेदार, उनके गांव वाले दोस्त अहबाब, खुसूसी गांव वाले माँ बहने में बच्चे तकरीबन इतने सुबह से बैठे हैं, ये उनके अखलाक की वजह से बैठे हैं। बहुत वक्त हो चुका है, मैं ज्यादा बोलना नहीं चाहूँगा। कार्यक्रम साजरा केला जात आहे। गावकरी, शालेय व्यवस्थापन समिती, सरपंच, ग्रामपंचायत किंवा केंद्र व शाळा, सराबद्दल जर बोलायचं म्हणलं तर 2च मिनिटात बोलणार आहे मी। वेळ झालेली, ऊन पण लागत आहे। तरी सरांनी जे या शाळेत जे 3 वर्ष जे काम केलेले, मी जो काम पाहिलेले, त्यांच्या ज्या ठिकाणाहून ते येत होते, त्यांचं कुटुंब लातूर असल्यामुळे, परंतु कधीही 1 मिनिट सुद्धा या शाळेत लेट येण्याचं कधी पाहिलं नाही। आणि त्यांच्या माझ्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारची त्यांच्या शाळेमधली तक्रार नाही, किंवा या शाळेमध्ये मी स्वतः या शाळेची गुणवत्ता पूर्ण 1ली ते 7वीच्या वर्गाची सर्व विद्यार्थ्यांची गुणवत्ता केंद्र प्रमुख विस्ताराधिकारी सूर्यवंशी सर सर्वांनी पाहिलं होतं। तर त्यावेळेस मात्र 100% गुणवत्ता या शाळेची मला या केंद्रातून आढळून आलेली होती। तर या केंद्रात सरासोबत जे काम करणारे शिक्षक होते, त्या 1 वर्ष अगोदरचे गबाळे सर सुद्धा इथंच होते।
आणि या सरांनी या शाळेसाठी भरपूर चांगलं काम केलेलं आहे, गुणवत्ता चांगली वाढवलेली आहे. सर आज सेवानिवृत्त होत आहेत, तर सरांना या प्रसंगी एवढी शुभेच्छा देतो. सर्व विद्यार्थ्यांना संस्कार घडवणारे, या मुलांना शिक्षण देणारे पठाण सर, ज्यावेळी आम्ही या विद्यार्थ्यांसोबत काल चर्चा करत होतो, सरांचा एक आपण सेवापूर्ती सोहळ्याचा जो करणार आहोत या संदर्भात या लहान मुलांच्या बोलण्यामधून एक प्रकारचं त्यांच्याकडे एक दुःख येत होतं की सरांनी आता यापुढे आम्हाला शिकू शकणार नाही. या त्यांचं सगळे ज्या काही भावना होत्या आपण या कार्यक्रमाच्या सुरुवातीला या चिमुकल्यांनी एका नृत्याच्या स्वरूपामध्ये त्या सर्वांनी यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. आज आपण पाहतोय की एखाद्या व्यक्तीचा त्यांच्या कर्तृत्वाचा जो काही गौरव असतो, त्यांच्या कर्तृत्वाची जी काही पोहोचपावती असते, ती पोहोचपावती त्यांच्या कार्यकाळात नसून त्यांच्या या सेवा समाप्तीच्या दिवशी जी आज एवढी मोठी प्रचंड गर्दी दिसत आहे, त्यांचे सर्व आप्तेष्ट नातेवाईक, त्यांचा सर्व या मित्रपरिवार व त्यासोबतच गावकऱ्यांची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. यावरूनच पठाण सरांची जी आपली या बामणी गावामधील कारकीर्द आहे ती आपल्याला दिसून येते. वेळेची मर्यादा आहे, प्रत्येकाला सरांचा सत्कार करायचा आहे. खरं तर आमच्या सगळ्यांसाठीच हा दिवस भावनिक आहे. त्यांचे विद्यार्थी असोत, त्यांचे सहकारी किंवा आम्ही कुटुंबातील सगळे सदस्य. 1 डिसेंबर पप्पांच्या ड्युटीचा शेवटचा दिवस. त्या दिवशी त्यांच्या डोळ्यात दिसलेली भावना, त्या दिवशी त्यांच्या डोळ्यात दिसलेली भावुकता, पप्पांच्या कामावरील प्रेम, त्यांची प्रामाणिकपणा आणि त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष होती. मला अगदी शाळेत असतानापासून, माझ्या वर्गमित्रापासून ते अगदी ओळखीच्या लोकांपर्यंत मला सगळेजण, प्रत्येक जण मला येऊन म्हणायचे, तुझे पप्पा खरंच देव माणूस आहेत, खरंच खूप छान आहेत, भारी माणूस आहेत. मला पण तेव्हा खूप भारी वाटायचं, अभिमान वाटायचं. पण त्याच वेळी मनात एक भावना यायची की एवढा थोर व्यक्तिमत्वाच्या माणसाचा लेख रोवण्यासाठी मी कुठेतरी कमी पडत आहे का. पण इथे आज तुमच्या सगळ्या समोर थांबून मला एवढंच सांगायचंय की मी सतत प्रयत्न करत राहीन पप्पांच्या अपेक्षांना योग्य ठरवण्यासाठी, त्यांच्यासारखा माणूस बनण्यासाठी. इंशाअल्लाह. पठाणसर हे मनानं दिलदार, बोलणं दमदार, वागणं जबाबदार, कामात खबरदार, नेतृत्व शानदार असे सर्व समावेश व अष्टपैलू व्यक्तिमत्व. गेल्या अनेक वर्ष शाळेच्या जडणघडणीत सरांचा मोलाचा वाटा आहे. आम्हा विद्यार्थ्यांना काही कमी पडू दिले नाही. जिथं कमी तिथं मी या युक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये व शिक्षकांमध्ये सरांची नेहमीची सोबत राहिली. सरांचा विषय म्हणजे मराठी, हिंदी, इंग्लिश असे सर तीन विषय आम्हाला शिकवत असे. आम्हा विद्यार्थ्यांची काही चूक झाली की न मारता समजावून सांगितली. जाता जाता एवढंच म्हणेन की सरांचा स्वभाव रसाळ फणसासारखा आहे, वरून काटेरी पण आतून गोड. समृद्धीने भरलेल्या जंगलाला तुमच्या पुन्हा मिळू दे निरोगी आयुष्याची जोड. एवढं बोलून मी माझी जागा घेते. जय हिंद, जय भारत. रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सकीर मोमीन. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.